नमस्कार. इयत्ता 9वीचे विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान 1च्या ऑनलाईन क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड अँड बेसेस हा मुद्दा पाहिलेला होता आणि त्यानंतर आपण द pH ऑफ द सोल्युशन हा मुद्दा सुरू केलेला आहे. तर pH म्हणजे काय, तर पोटेन्स ऑफ हायड्रोजन आणि हायड्रोजनची संख्या. अँड the value of pH indicates that the given solution is whether acidic, basic or neutral. So the pH value varies from 0 to 14. pH ची जी किंमत असते ती 0 ते 14 पर्यंत असते. At the value 7 the given solution is neutral. That means the solution whose pH value is 7 it is the neutral. For example, प्युअर वॉटर शुद्ध पाणी जे असतं त्याची pH व्हॅल्यू 7 असते आणि ज्या सोल्युशनची pH व्हॅल्यू 7 असते त्याला न्यूट्रल सोल्युशन असं म्हटलं जातं. 7 पासून जर आपण शून्याकडे गेले तर ॲसिडिटी वाढत जाते, म्हणजे स्ट्रेंथ ऑफ ॲसिड इन्क्रीजेस ॲज वी गो फ्रॉम 7 to 0 अँड द pH व्हॅल्यू 0 इंडिकेट्स द गिवन सोल्युशन इज स्ट्रॉंग ॲसिड. ज्या द्रावणाची pH व्हॅल्यू 0 असेल याचा अर्थ तो द्रावण जो असतो तो स्ट्रॉंग ॲसिड असतो. म्हणजेच काय, 7 कडून शून्याकडे येत असताना की इकडचे जे पण असतील 6, 5, 4, 3, 2, 1 अशी जर pH व्हॅल्यू असेल तर ते सर्व काय असणार, ॲसिड असणार. आणि त्या बाजूला 7 पासून 14 कडे जर आपण गेले तर बेसिसिटी इन्क्रीज होत जाते, म्हणजे बेस जो असतो त्याची स्ट्रेंथ वाढत जाते. याचा अर्थ pH व्हॅल्यू 8, 9, 10, 11, 12, 13, 14 जर असेल तर गिवन सोल्युशन हे कोणत्या प्रकारचं असेल, हे बेस असेल. अँड ॲट द pH व्हॅल्यू 14 द सोल्युशन इज स्ट्रॉंग बेसेस. ज्याची pH व्हॅल्यू 14 असेल अशांना स्ट्रॉंग बेसेस असं म्हटलं असो. म्हणजे 7 पासून शून्याकडे जाताना ॲसिडिक प्रॉपर्टीज वाढत जातात आणि 7 पासून 14 कडे जात असताना बेसिक प्रॉपर्टीज या वाढत जातात आणि स्ट्रेंथ सुद्धा वाढत जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 63 वरती हा तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्यामध्ये काही सोल्युशन्स दिलेली आहेत वेगवेगळ्या पदार्थांची आणि त्यांची pH व्हॅल्यू दिलेली. उदाहरणार्थ 1 मोलर हायड्रोक्लोरिक ॲसिड त्याची pH व्हॅल्यू आहे 0. याचा अर्थ हा काय, हा स्ट्रॉंग ॲसिड आहे. त्याच्यानंतर गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजे जाठर रस, आपल्या जठरमध्ये जो रस तयार होतो त्याचा pH व्हॅल्यू असतो 1. लेमन ज्यूस त्याच्या pH व्हॅल्यू 2.5, व्हिनेगर 3, टोमॅटो ज्यूस 4.1, ब्लॅक कॉफी 5, ॲसिडिक रेन 5.6, युरिनची pH व्हॅल्यू 6 असते. पाऊस आणि पावसाचं पाणी आणि दूध त्याची pH व्हॅल्यू 6.5 आहे. सो ऑल these pH values less than 7 shows these solutions are acidic. 7 पेक्षा कमी असणारे हे सर्व सोल्युशन्स यांची pH व्हॅल्यू 7 पेक्षा कमी असल्यामुळे हे सर्व कसे ॲसिडिक आहे. आणि ज्याची व्हॅल्यू 7 आहे, उदाहरणार्थ प्युअर वॉटर शुद्ध पाणी किंवा मग शुगर सोल्युशन साखरेचं पाणी, त्याची pH व्हॅल्यू 7 असते. दॅट इज इट इज द न्यूट्रल सोल्युशन. हे जे सोल्युशन असतात ते न्यूट्रल असतात, उदासीन असतात. आणि त्यानंतर मात्र ब्लड असेल त्याची pH व्हॅल्यू 7.4, सोल्युशन ऑफ बेकिंग सोडा त्याची pH व्हॅल्यू 8.5, टूथपेस्ट त्याची pH व्हॅल्यू 9.5 आहे, मिल्क ऑफ मॅग्नेशिया त्याची pH व्हॅल्यू 10.5 आहे, लाईम वॉटर चुन्याची निवडी किंवा चुन्याचं पाणी त्याची pH व्हॅल्यू 11.0 आहे. आणि 1 मोलर सोडियम हायड्रॉक्साईड whose pH व्हॅल्यू इज 14, दिस इज स्ट्रॉंग बेस. त्याची pH व्हॅल्यू 14 असल्यामुळे हा काय, या ठिकाणी हा स्ट्रॉंग बेस असतो. द सोल्युशन विच हॅव pH व्हॅल्यू मोर दॅन 7 आर कॉल्ड बेसिक सोल्युशन. ज्या सोल्युशनची pH व्हॅल्यू 7 पेक्षा जास्त आहे हे सगळे सोल्युशन्स कसे आहेत, बेसिक आहेत. आणि जसं आपण हा अंक पुढे पुढे जाऊ तसं बेसिक प्रॉपर्टी इन्क्रीज होत जाते आणि इकडे जाताना स्ट्रॉंग बेसकडे आपण जातो, म्हणजे ज्याची pH व्हॅल्यू 14 आहे तो स्ट्रॉंग बेस असेल. आणि इकडे जाताना ॲसिडिक प्रॉपर्टी वाढते, म्हणून ज्याची pH व्हॅल्यू 0 असेल तो स्ट्रॉंग ॲसिड असेल. ज्याची pH व्हॅल्यू 7 आहे तो मात्र न्यूट्रल असेल, म्हणजे उदासीन असेल.
The concentration of H plus ion formed by dissociation of water at 25 degrees Celsius is 1 multiplied by 10 raised to minus 7 mole per liter. At the same temperature, the concentration of H plus ion in 1 molar solution of hydrochloric acid is 1 multiplied by 10 raised to 0 mole per liter. While in a 1 molar solution, the concentration of H plus ion is 1 multiplied by 10 raised to minus 14 mole per liter. Thus, we see that in common aqueous solution, the range of hydrogen ion concentration is very wide from 10 raised to 0 to 10 raised to minus 14 mole per liter. In 1909, the Danish scientist Sorsen introduced convenient new scale of expressing H plus ion concentration, which is found to a very useful in chemical and biochemical process. It is the pH scale. pH means power of hydrogen. The pH scale extends from 0 to 14. pH ची जी किंमत असते 0 ते 14 पर्यंत असते. According to this scale, pure water has a pH of 7. Means pure water has molarity of hydrogen is equal to 1 multiplied by 10 raised to minus 7 mole per liter. pH 7 indicates that neutral solution. This pH is the midpoint of the scale. The pH of the acidic solution is less than 7 and that of the basic solution is greater than the 7. The table that we have seen in the last page shows the pH value of some common solution. नेक्स्ट टॉपिक इज युनिव्हर्सल इंडिकेटर, त्याला आपण वैश्विक दर्शक असं म्हणतो. व्हॉट आर द कलर्स ऑफ द फॉलोइंग नॅचरल अँड सिंथेटिक इंडिकेटर्स इन ॲसिडिक अँड बेसिक सोल्युशन. या ठिकाणी काही नॅचरल आणि सिंथेटिक इंडिकेटर दिलेले, दर्शक दिलेले. फॉर एक्झाम्पल लिटमस, टर्मरिक म्हणजे हळद, जामून, मिथिल ऑरेंज, फेनॉल्फ्थेलिन. तर यांच्यामध्ये ॲसिडमध्ये आणि बेसमध्ये काय बदल होतो हे तुम्हाला माहीत आहे का? तर लिटमस पेपर आपल्याला माहिती आहे की लिटमस पेपर हा ॲसिडमध्ये बुडवला असता लाल लिटमस ॲसिडमध्ये बुडवला तर तो लालच होतो आणि निळा लिटमस ॲसिडमध्ये बुडवला तर तो लाल होतो. मात्र निळा लिटमस बेसमध्ये बुडवला तर निळाच राहतो आणि लाल लिटमस जर बेसिक सोल्युशनमध्ये बुडवला तर तो मात्र लाल होतो, म्हणजेच तांबडा होतो. त्याच प्रकारे टर्मरिकचा सुद्धा काय अनुभव येतो? टर्मरिक जो असतो, हळद जी असते ती ॲसिडिक सोल्युशनमध्ये येलो असते आणि बेसिक सोल्युशनमध्ये मात्र ती रेड दिसते. म्हणजे ज्यामध्ये त्या हळदीचा रंग लाल झाला याचा अर्थ तो जो सोल्युशन आहे ते बेसिक आहे. जामूनवरती मात्र कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. जामूनचा वापर करून आपण ॲसिडिक किंवा बेसिक सोल्युशन शोधू शकत नाही. नंतरचं जे आहे ते सिंथेटिक इंडिकेटर आहे, ज्याचं नाव आहे मिथिल ऑरेंज. तर मिथिल ऑरेंज जर आपण ॲसिडिक सोल्युशनमध्ये टाकलं तर त्या ठिकाणी पिंक रेड असा कलर आपल्याला मिळतो आणि जर समजा ते बेसिक सोल्युशनमध्ये टाकलं तर आपल्याला पिवळा रंग मिळतो. त्यावरून आपल्या लक्षात येतं की दिलेलं सोल्युशन ॲसिडिक आहे का बेसिक आहे. नंतर आहे फेनॉल्फ्थेलिन. हे सुद्धा एक सिंथेटिक इंडिकेटर आहे. जर फेनॉल्फ्थेलिन एखाद्या ॲसिडिक सोल्युशनमध्ये टाकलं तर ते कलरलेस होतं आणि जर ते बेसिक सोल्युशनमध्ये टाकलं तर आपल्याला गुलाबी रंग मिळतो, पिंक कलर मिळतो. म्हणजे आपल्याला समजतं की दिलेलं सोल्युशन हे बेसिक आहे. वी नो दॅट सम नॅचरल अँड सिंथेटिक डायज शो 2 डिफरंट कलर्स इन ॲसिडिक अँड बेसिक सोल्युशन अँड सच डायज आर यूज्ड ॲज अ ॲसिड बेस इंडिकेटर्स. इन द pH scale, the pH of solution varies from 0 to 14 accordance with the strength of acid or base. To show these variations in pH, the universal indicator is used. A universal indicator shows the different colors at different values of pH. युनिव्हर्सल इंडिकेटर जे असतं, वैश्विक द्रावक जे असतं, वैश्विक दर्शक, यामध्ये वेगवेगळ्या रंगांवरून जो रंग मिळतो त्यावरून आपल्याला त्याची pH ची किंमत ही कळू शकते. आम्लधर्मी व आम्लारीधर्मी द्रावणांमध्ये हे जे रंगद्रव्य असतात हे वेगवेगळे रंग दाखवतात, 2 भिन्न रंग दाखवतात आणि त्यावरून तो रंग आणि त्या रंगाशी संबंधित असलेला क्रमांक त्यावरून आपल्याला त्याची pH व्हॅल्यू समजू शकते. जसं
या ठिकाणी हे जे रंग दिलेले आहेत, प्रत्येक रंगावरती एक नंबर आहे आणि तो नंबर म्हणजे काय आहे, पीएच व्हॅल्यू. म्हणजे जो रंग मिळाला त्या रंगाशी संबंधित जो अंक असेल तो त्याचा पीएच व्हॅल्यू असेल. समजा हे युनिव्हर्सल इंडिकेटर आपण शुद्ध पाण्यामध्ये टाकला तर त्यामध्ये आपल्याला हिरवा रंग मिळेल. याचा अर्थ काय, हिरवा रंग म्हणजे 7, म्हणजे त्या शुद्ध पाण्याची जी पीएच व्हॅल्यू ती 7 आहे. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या सोल्युशनच्या पीएच व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. अ युनिव्हर्सल इंडिकेटर इज मेड बाय मिक्सिंग सेव्हरल सिंथेटिक इंडिकेटर्स इन स्पेसिफिक प्रोपोर्शन. मग आता हे युनिव्हर्सल इंडिकेटर कसं तयार केलं जातं, इट इज मेड बाय द मिक्सिंग सेव्हरल सिंथेटिक इंडिकेटर्स. तर काही संश्लिष्ट दर्शकांचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण केलं जातं आणि त्यापासून हे युनिव्हर्सल इंडिकेटर हे तयार होतं. द पीएच ऑफ द सोल्युशन कॅन बी डिटरमाइंड बाय मीन्स ऑफ युनिव्हर्सल इंडिकेटर सोल्युशन or the pH paper made from it. However, the most accurate method of measuring the pH of solution is to use the electrical instrument called as the pH meter. In this method, pH is measured by dipping electrodes in the solution. म्हणजेच काय, तर पीएच मोजण्याची सर्वात अचूक पद्धत म्हणजे काय, तर त्यासाठी पीएच मीटरचा वापर करणे. आणि पीएच मीटर हे काय इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट आहे. यामध्ये त्याचे जे इलेक्ट्रोड्स असतात ते त्या सोल्युशनमध्ये डोबवले जातात. या ठिकाणी ते पीएच मीटर दाखवलेलं आहे आणि हे डिजिटली आपल्याला अंक दाखवतात 0 ते 14 पर्यंत. त्यावरून अगदी ॲक्युरेट दिलेल्या सोल्युशनचा पीएच आपल्याला समजतो, अगदी ॲक्युरेट. अशा प्रकारे वेगवेगळ्या द्रावणांचा पीएच आपण मोजू शकतो.